लोकवृत्त मराठी, लोकशाहीचा खरा आवाज। बुराई नदी पात्रातून रस्ते बांधकामासाठी पाणी उपसा होत असल्याची शेतकऱ्यांमध्ये चिंतेचा विषय। सोनगीर चिमठाणा मार्गावरील सुरू असलेल्या रस्ते बांधकामासाठी बुराई नदी पात्रातून टँकरद्वारे पाणी उपसा केला जात असल्याचं निदर्शनास येत असून याविषयी शेतकऱ्यांमध्ये चर्चा सुरू असून यामुळे परिसरातील शेतकरी व नागरिकांमध्ये चिंता व्यक्त होतीये। सोनगीर ते चिमठाणा हा रस्ता सध्या निर्माणाधीन असून या कामासाठी आवश्यक असलेलं पाणी बुराई नदी पात्रातूनच का घेतलं जातंय असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जातोय। विशेष म्हणजे सध्या बुराई नदी पात्रातील पाण्याचं प्रमाण कमी असल्यानं मोठ्या प्रमाणात पाणी उपसा झाल्यास त्याचा परिणाम शेती व शेतकऱ्यांच्या पाण्याच्या उपलब्धतेवर होण्याची भीती व्यक्त केली जाते। संबंधित कंत्राटदार किंवा संस्थेकडून नदी पात्रातून पाणी उपसा करण्यासाठी सक्षम प्राधिकरणाची पूर्व परवानगी घेण्यात आली आहे का आणि पाणी उपसा कोणत्या आदेशाच्या आधारे व किती प्रमाणात केला जातोय, तसेच जल वापराचे शुल्क, मंजूर पाण्याचे प्रमाण आणि संबंधित अटींचं पालन केलं जातंय का याची प्रशासनाने तपासणी करावी अशी मागणी होतीये। जर हा पाणी उपसा परवानगीशिवाय किंवा मंजूर मर्यादेपेक्षा अधिक प्रमाणात होत असल्याचे चौकशीत निष्पन्न झाले तर संबंधित जबाबदार व्यक्ती अथवा संस्थेविरुद्ध नियमानुसार कायदेशीर व प्रशासकीय कारवाई करावी अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येते। दरम्यान चौकशी पूर्ण होईपर्यंत नदी पात्रातून होणारा पाणी उपसा तात्पुरता थांबवण्याबाबत सक्षम प्राधिकरणाने निर्णय घ्यावा अशी ही मागणी जोर धरते। शेतकऱ्यांच्या हक्काच्या पाण्याचे संरक्षण करून प्रशासनाने या प्रकरणाची तातडीने चौकशी करावी आणि शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्यावा अशी चर्चा परिसरात सुरू आहे। मुख्य संपादक भूषण पवार। महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या लोकवृत्त मराठी न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।